नमस्कार। तर आज आपण करणार आहोत रावस माशाचं कालवण। आणि रावस माशाचं कालवण करण्यासाठी इतका मासा घेतलेला आहे, त्याला चांगलं कट करून घेतलेला आहे। तर रावस मासा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो। यामध्ये ओमेगा फॅटी 3 ॲसिडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि हाय क्वालिटीचे प्रोटीन्स असतात। तसेच सेलेनियमचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात असतो। तर आता आपण याचं कालवण करून घेऊया। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे। आता त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल घालून झालेलं आहे। आता त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया। 1 चमचा होईल इतकी पेस्ट घातलेली आहे। आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कढीपत्त्याची पानं आणि 1 मिरची तोडून घालत आहे। मिरची आणि कढीपत्त्याची पानं यामुळे खूप छान असा स्वाद येतो। तर त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घालूया। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। 1 चमचा लाल तिखट हे सुद्धा परतून घ्यायचं आहे। थोडंसं हिंग घालायचं आहे। खूप छान असा वास आलेला आहे। आता त्यामध्ये आपण वेळ न घालवता पाणी घालायचं आहे। फोडणी अजिबात करपून द्यायची नाहीये। तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण रावस माशाचे तुकडे जे आहेत ते याच्यामध्ये घालूया। डोक्याचा पीस, सेफ्टीचे काही भाग आणि 1-2 मधले भाग असे मी या कालवणामध्ये घातलेले आहेत। व्यवस्थित मच्छी मिक्स करून घेऊया। गॅस मात्र हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे। चवीपुरतं मीठ घालूया आणि यासोबतच 1 टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो इथे मी उभा चिरून घातलेला आहे। आता ताटावर पाणी ठेवून कालवण उकळायला ठेवूया। हे कालवण आपल्याला चांगलं 5 मिनिटं शिजवायचं आहे। 5 मिनिटांमध्ये हा मासा शिजून जातो। हे कालवण आपल्याला 5 मिनिटं शिजवायचं आहे। तर कालवण गॅसवर ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। खूप छान अशी कालवणाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आणि टोमॅटो देखील खूप छान शिजलेला आहे। आणि बघू शकता मच्छीच्या तुकड्या देखील चांगल्या शिजलेल्या आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालूया। वरून कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर देखील 1 ते 2 मिनिटं आपल्याला घातल्यानंतर कालवण उकळायचं आहे, म्हणजे कोथिंबीर देखील व्यवस्थित शिजून जाईल। कोरोना झाल्यापासून प्रत्येक पदार्थ हा शिजवून खायचा। कुठलीही पालेभाजी असो किंवा काही असो तर थोडासा शिजल्याशिवाय खाऊ नये किंवा स्वच्छ धुवून तरी घ्यावा। तर आता कोथिंबीर टाकून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। कालवण आपलं रेडी आहे। तुम्ही बघू शकताय मस्त रस्सा झालेला आहे। कलर देखील खूप छान आलेला आहे आणि पातळ रस्सा केलेला आहे। हा रस्सा आपल्याला भातासोबत खायचा आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे। त्यामुळे ह्या माशाची जी ओरिजिनल चव आहे ती आपल्याला अनुभवता येणार आहे। तर अशा प्रकारे आपलं हे रावसचं कालवण तयार झालेलं आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा। गॅस मी बंद करून घेते। त्याचं कालवण हे शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे। या माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड तसेच सेलेनियम, विटॅमिन B12, आयर्न मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच लाभदायी आहे। गर्भवती स्त्रियांसाठी देखील चांगलं आहे। यामध्ये असलेल्या पौष्टिक गुणांमुळे हा आपल्या डोळे, त्वचा आणि केस यासाठी देखील खूप चांगला आहे। तसेच
मेंदू, हृदय अशासाठी देखील खूप चांगला आहे. प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील हा मासा खूप चांगला आहे. जर ज्यांना वजन कमी करायचं असेल तर त्यांनी हा मासा बॉईल करून किंवा रोस्ट करून खावा. असा नसा आणि धमन्यांसाठी देखील खूप चांगला आहे. असा शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी चांगला असलेला मासा, रावस मासा सगळ्यांनी तुमच्या आहारात समाविष्ट करावा. कालवण झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.